नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्री विरोबा गोट फार्मवरती आपले स्वागत आहे. काल एक असाच व्हिडिओ बनवला होता. एक शेळी या पाटीमध्ये पाणी पित होती. तर त्याच्या संदर्भात बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे कॉल आले की ॲटोमॅटिक ड्रिंकिंग वॉटर सिस्टम कशी केली आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर त्याच्या संदर्भात आज व्हिडिओ बनवतो आहे. जी ॲटोमॅटिक ड्रिंकिंग वॉटर सिस्टम केली आहे ते अतिशय कमी खर्चात आणि सोपी, अतिशय कमी खर्चात करता येण्यासारखे आहे. त्याच्यासाठी फर्स्टला एक हाईटवरती टाकी जोडलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्राउंड लेवलला एक छोटासा ड्रम ठेवलेला आहे. ह्या ड्रममध्ये एक फ्लोटिंग बॉल वॉल टाकलेला आहे. त्याची साधारणतः 1.5 फूट हाईट घ्यायची आहे. त्या हाईटवरती वरून येणारी पाईप, त्या पाईपला फ्लोटिंग बॉल वॉल कनेक्ट करायचं आहे. ते बॉल वॉलचे इनलेट असेल. त्याच्यानंतर त्याच्या ग्राउंडला खाली एक आउटलेट काढायचं आहे जे की आपल्याला पाट्यांना जोडतात. तेच आउटलेट पाईप आपण पुढे पाट्यांना आणि सिमेंट टँकला जोडलेला आहे. हे बाहेर आपण सिमेंट टँक ठेवले आहे जेणेकरून टेम्परेचरमध्ये या सिमेंट टँकमध्ये पाणी थंड राहील. याची लेवल आणि त्या बॉल वॉलची लेवल हे ट्यूब लेवलप्रमाणे सेम राहिली पाहिजे, तरच पाण्याची लेवल सेम राहते. हे पाईप अशीच पुढं कंटिन्यू न्यायचे. पुढं जिथं ज्या ठिकाणी आपल्याला कनेक्शन काढायचे, ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाट्या जोडायच्या आहेत तिथंपर्यंत कंटिन्यूअस कनेक्शन घेऊन जायचं. ते हे पाईपलाईन आलेली आहे कंटिन्युअस. हे पाईपलाईन पुढं या पाटीला फिट करायची. या पाटीला फिट करत असताना एक असा टँक निप्पल भेटतो. त्या टँक निप्पलने पाटीला ग्राउंड साईडला होल करून तिथे फिट करून घ्याय खालून साईडने. हे फिट केल्यानंतर याची लेवल आणि फ्लोटिंग बॉल वॉलची लेवल हे सेम राहिली पाहिजे. साधारणतः ह्याची हाईट 1.5 फुटाच्या हिशोबाने ठेवावी, तरच हे वॉटर लेवल सेम राहील. आणि हे असं पाणी जर आपण काढलं, शेळ्यांनी पाणी पिल्यानंतर हे अशी वॉटर लेवल सेम होईपर्यंत पाणी टाकीतून खाली येतं. तसेच अजून पुढे जर कनेक्शन काढायचे असेल तर कंटिन्युअस पाईप टाकून हे पुढे हवे तितके आपल्याला कनेक्शन काढता येतात. एंडला पाईपला असं एक बॉल वॉल टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला टाकी किंवा पाट्या टोटली क्लीन करायच्या असतील तर इथून पाणी पूर्ण टाकीतलं खाली करून आपल्याला टाकी क्लीन करता येईल. ओके, धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ किंवा शेळीपालन शेतीविषयक माहिती तुम्हाला कंटिन्यूअस पोचवली जाईल, माहिती दिली जाईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.